नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत, लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झाला का? लगेच चेक करा. राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला 1500 रुपयांचा थेट आर्थिक लाभ त्यांच्या खात्यात जमा करत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. सध्या जून महिना संपला तरी अजूनही योजनेचा हप्ता जमा झाला की नाही याबाबत अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. यामुळे हप्ता केव्हा जमा होणार आणि तो कसा तपासायचा याविषयी माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हप्ता जमा होण्यास विलंब सरकारकडून अजून स्पष्टता नाही. जून महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांसाठी सध्या काहीशी अनिश्चितता आहे. राज्य सरकारने अजून अधिकृतपणे हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र मागील काही महिन्यांचा विचार केला तर सरकारकडून निधी थेट खात्यात अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता जमा करण्यात येतो. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे त्यांनी आपले बँक खाते नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. पैसे जमा झालेत का? ऑनलाईन तपासणीची सोपी पद्धत. तुमच्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत मोबाईल ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर चेक बॅलन्स किंवा अकाउंट स्टेटमेंट या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या खात्यात जर ₹1500 ची रक्कम जमा झाली असेल तर ती रक्कम तिथे स्पष्टपणे दिसून येईल. तसेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किंवा व्यवहार तपशील या पर्यायातून पैसे कोणत्या दिवशी जमा झाले हेही सहज समजू शकते. ऑफलाईन पद्धतीने हप्ता कसा तपासावा? ज्या महिलांकडे स्मार्टफोन नाही किंवा इंटरनेटचा वापर शक्य नाही त्यांच्यासाठी बँकेची ऑफलाईन सेवा उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्ही जवळच्या बँक शाखेत भेट द्या. तेथे तुमचे पासबुक अपडेट करून घ्या. जर ₹1500 क्रेडिट अशी नोंद पासबुकमध्ये दिसली तर समजावे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे. जर रक्कम जमा झाली नसेल तर काही दिवसांनी पुन्हा तपासणी करावी. तसेच खाते क्रियाशील आहे ना, त्यात आधार नंबर लिंक आहे का याचाही एकदा नक्की तपास करणे आवश्यक ठरते. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. योजनेतून मिळणारा निधी कधीही खात्यात जमा होऊ शकतो. यासाठी नियमितपणे खात्याची तपासणी करत राहणे आवश्यक आहे. तसेच अडचण आल्यास संबंधित ग्रामपंचायत, महिला आणि बालकल्याण कार्यालय किंवा बँकेशी संपर्क साधावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.